हां, मला हा प्रश्न लहानपणापासून पडत आलाय बरं का. आणि मी माझ्या आई-बाबांना तो विचारलाय, पण ते अगदी सनातनी संस्कारातले, परंपरेतले आणि हे असल्यामुळे त्यांना असे प्रश्न विचारलेले आवडायचे नाही. मी नेहमी त्यांना असं म्हणायचो किंवा नंतर सुद्धा मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा माझे मित्र वाढल्यानंतर, पत्रकारितेमध्ये मी अ, माझा प्रगती करत गेल्यानंतर मोठमोठ्या लोकांना भेटलो. सगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या लोकांशी माझा संबंध आला. तेव्हा या प्रश्नाने माझा पाठ कधी सोडली नाही आणि मी तो विचारल्याशिवाय राहिलो नाही. खूप लोकांना विचारलं आणि सगळ्यांची उत्तरं अशी होती, ते म्हणाले की तू म्हणतोस ते खरं आहे. पण ते खरं आहे असं मी जाहीरपणे नाही म्हणू शकत. याचं कारण मग कायदा अ, आणि नीतिमत्ता आणि कदाचित लोकमत जे परत डबल डिलिंग करतं, डबल ढोलकी आहे. त्यांनाही मनातून तसंच वाटतं. पण तेही बोलणार नाहीत. आणि तो प्रश्न काय माहिती आहे, की मला नेहमी असं वाटायचं लहानपणापासून आजपर्यंत आणि आता मी 77 वर्षाचा झालो तरी देखील तो प्रश्न मला रोज पडतो. जेव्हा जेव्हा मी असं ऐकतो, की पुढे सासू-सासऱ्यांच्या छळाला कंटाळून, नवऱ्याच्या छळाला कंटाळून, ऑफिसमधल्या बॉसच्या छळाला कंटाळून, एखाद्या तरुणाच्या छळाला कंटाळून, कधी मुलीनी, कधी तरुणीनी, कधी अ, अ, कुठल्या सुनेनी, कुणी नवऱ्यानी, अ, कर्मचाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, सगळ्या प्रकार जेवढ्या प्रकारच्या आत्महत्या होतात, तर मला असं वाटतं की हे लिहून ठेवतात काही लोक, काही लिहित पण नाहीत. खरं म्हणजे लिहिलं पाहिजे. प्रत्येक आत्महत्या करणाऱ्या माणसाला तू आत्महत्या करू नको असा मी कायदेशीर सल्ला देतो, कारण कायदा मला तसं सांगतो बोलायला. मी म्हटलं ना, सगळे डबल ढोलकी करतायत, मला एक सांगतात आणि म्हणतात की हे माझ्या नावावर टाकू नको. कायद्याने असं म्हणायला म्हणजे तुम्ही आत्महत्येला प्रोत्साहन देता किंवा आत्महत्येचं प्रोपगॅट करता, हे करता, पाठिंबा देता तुम्ही आणि लोकांना उद्युक्त करता, असा आरोप होऊन खटला होऊ शकतो तुमच्यावर. म्हणून तुम्ही तसं बोलू नका. म्हणून मी पण तसं बोलत नाहीये, जरी माझ्या मनात काही वेगळं असलं तरी पण मी असं सांगेन की ज्याच्याकरता तुम्ही आत्महत्या करता, ज्याच्या मुळे 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 त्याची हत्या का नाही करत? का नाही करत? तुम्ही आत्महत्या केल्यामुळे तो सुखी होतो, तो बिंदास होतो आणि 99% केसेसमध्ये आत्महत्यांच्या ते कुणामुळे झाली हे सिद्ध होत आणि ते पुढे निर्दोष सुटतात. मुळामध्ये 99% लोकांवर खटलेच होत नाहीत, कारण बहुसंख्य मूर्ख असतात आत्महत्या करणारे, असं माझं मत आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल बिग बॉसमध्ये तुम्ही तर काही वेगळंच बोलला होता, तो भाग वेगळा आणि हा भाग वेगळा. मी छळामुळे, कोणाच्या तरी शोषणामुळे, कुणाच्या तरी अन्याय अत्याचारामुळे होणाऱ्या आत्महत्यांबद्दल बोलतोय. सुखी आत्महत्यांबद्दल बोलत नाही, ज्याच्याबद्दल मी बोलत होतो. पण त्याच्यामध्ये त्या माणसाला काहीच शिक्षा होत नाही. 90% मध्ये तुम्ही लिहिणार नाही की याच्यामुळे मेलो, म्हणजे त्याच्यावर खटला दाखलच होणार नाही, पुढे ते सुटतात. तुम्ही बघा ना, आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून जे खटले भरले जातात त्याच्यामधल्या 0.5% खटल्यात सुद्धा शिक्षा होत नाही, ते निर्दोषच सुटतात. याचं कारण पुढे जे मेले त्यांचेही नातेवाईक कॉम्पन्सेशन किंवा हे घेऊन कुठून तरी मोकळे झालेले असतात. त्यांची आपसातली भांडणं कॉम्पन्सेशन मिळालंय त्याच्यावरून सुरू असतात. तो भाग आणखीनच वेगळा आहे की त्याचं भांडवल करायचं, तेही पैसे मिळावं म्हणून करावं असंही होतं. तो भाग वेगळा. आपण त्याच्याबद्दल बोलून त्यांच्याविषयीची सहानुभूती आपली डॅमेज नको करूया. पण नवरा छळतोय, तर मला ज्या बायका नवरा छळतो म्हणून आत्महत्या न करता त्याची हत्या करतात ना, त्यांच्याबद्दल एक मनामध्ये सुप्त कौतुक असतं. चांगलं केलंस तो तुला छळत होता, दारू पिऊन मारत होता, अन्याय करत होता, अत्याचार करत होता आणि ऐकत नव्हता सांगून, सहन करून सुद्धा तुला त्रास देत होता. चांगलं केलंस तू, मारून टाकला त्याला. बरं, या देशामध्ये खून आणि वध या 2 वेगळ्या संकल्प आहे. रामाने खून केला असं म्हणतो का आपण कधी? किंवा देवाने जेवढे अवतार घेतले ते अवतार सगळे कुठल्या ना कुठल्या राक्षसांच्या वधाकरता घेतले. तो आता जर समजा राम-रावण युद्ध झालं असतं, तर ते इराण आणि ट्रम्प वॉरला जे नियम लावून तुम्ही त्याची नैतिक मूल्यमापन करता ती गेली असती, की इतके दिवस हे युद्ध झालं, त्याच्यामध्ये एवढे वानर मारले गेले, एवढ्या लोकांचं नुकसान झालं, लंका जळाली, इराण जळालं, तसं मग त्याचं मूल्यमापन तुम्ही हे सगळं ना आताचे निकषांवर जे काय चाललंय
ते सगळं मागे नेऊन बघितलं तर रामायण आणि महाभारत दोन्ही तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं आढळेल की नाही. महाभारत पण आढळेल. द्यूत खेळल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये द्रौपदी लावल्याबद्दल जे महाभारत झालं त्याच्यामध्ये फडणवीसांची जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी आधी द्यूत खेळणाऱ्या पांडव कौरवांना जुगाराच्या कायद्याखाली घातलं असतं. तुकाराम मुंडेसारखा एखादा जर अधिकारी असता तर त्यांनी कौरव पांडवांना पहिले तुरुंगात टाकून सांगितलं असतं की पुढे तुम्ही काय लावलं आणि त्याच्यातून काय झालं तर वाघ वेगळा, आधी तुम्ही जुगार खेळलात ना, चला आतमध्ये. सगळंच बदललं असताना शंभूक मारला रामाने, त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट लावला असता की नाही, काय लावला असता की नाही, लावला असताना शूर्पणखीचं नाक तिने लग्नाची इच्छा व्यक्त केली म्हणून कापलं तर ठीक आहे, त्याच्याबद्दलही कायद्याने शिक्षा झाली होती. पण त्यावेळेला राजा हाच कायदा होता, त्यामुळे तशा तऱ्हेचं कोणी काही आक्षेप घेत नाही किंवा तसा प्रश्न मी माझ्या देवदत्त पटनायक म्हणून माझे एक अत्यंत आवडते लेखक आहेत आणि रामायण महाभारतापासून सगळ्या हिंदू संस्कृतीतल्या गोष्टींवर त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत. ती सगळी मराठीत आहेत. मी किती वेळा ती पुन्हा पुन्हा वाचली. माझ्या मनावर फार मोठा प्रभाव आहे त्यांचा आणि ते असे प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी वाचा मुद्दाम तुम्ही जर वाचत असाल तर, नाही तर याच्यावर पण तुम्ही देवदत्त पटनाईकमध्ये जा आणि त्यांच्या मुलाखती आहे का, तुम्ही झंझरून जाल, इतके हे असतात. तर सांगायची गोष्ट अशी की ज्या वेळेला असं येतं ना की महिलेने छळ करणाऱ्या दारुड्या नवऱ्याचा याचा त्याचा खून केला, माझ्या मनाला एक आत्मिक समाधान वाटतं की चांगलं आहे, ठीक आहे, जा तू जेलमध्ये. बरं, न्यायालयामध्ये पुढे अशा तऱ्हेच्या नवऱ्याला मारणाऱ्या बायकांना होणाऱ्या शिक्षा मुळामध्ये त्यांना साधारण 1 वर्ष 1.5 वर्षात जामीनच मिळतो त्या बायकांना, अशा तऱ्हेच्या छळामुळे ज्यांनी केलं त्यांना. आणि पुढे बहुतेक यांना त्यांनी भोगलेली शिक्षा 1 1.5 वर्षाची पुरे म्हणून सोडत जाते. त्याच्याबद्दल चर्चा करत नाही, करूही नको. उगाच न्यायालय संस्थेलाही बिघडवण्यात काय अर्थ नाही की हे काय आहे, तुम्ही त्या बायकांना तर जवळजवळ निर्दोष सोडता किंवा तिने आत्मबचाव करता केलं असं मान्य करता. पण न्यायालयामध्ये अनेक न्यायाधीश असं करतात. माझ्या ओळखीचे 1-2 न्यायाधीश ते म्हणाले की बायकांच्या बाजूनी ज्या वेळेला अशा तऱ्हेच्या केसेस येतात त्यावेळेला आमची सिंपती बायकांकडे असते. काही वेळेला राजकारणात अशी स्थिती असते, आपण राजकीय जे हत्या होतात ना त्याच्यामध्ये फारशी गँगस्टरमध्ये होतात त्याच्या संदर्भात तुम्हाला थोडीशी कल्पना आणि थोडंसं तुम्ही तो ॲनालिसिस घेता की याला मी जर नाही मारला तर तो मला उद्या मारणार, अशी स्थिती गँगस्टरमध्ये असते. ती राजकारणात पण आहे. उद्धव ठाकरे जे म्हणतो, एक तर तू राहशील नाही तर मी राहशील, त्यावेळेला त्याचा अर्थ काय असतो? त्याचा अर्थ त्या अर्थाने घेतला तर तू जिवंत राहशील किंवा मी जिवंत राहीन. सभ्यपणाने जरा त्याला सवलत द्यायची असेल तर तू राजकारणात राहशील नाही तर मी राहीन, असा होतो. पण मुळामध्ये वृत्ती काय आहे ती? तू राहशील आणि मी राहशील म्हणजे काय? मी तुला राजकीयदृष्ट्या मारून टाकीन काय, हो की नाही? मग नाही, माझं म्हणणं असं की आत्महत्या करणाऱ्यांनी आधी ज्याच्यामुळे ते आत्महत्या करतायत त्याच्या हत्येचा विचार त्यांच्या मनात पहिल्यांदा काय येत नाही, काय हिंमत होत नाही, का संधी मिळत नाही, काय होतं का मनात विचारच येत नाही. मला असं वाटतं 90% 99% असेल कदाचित भारतीयांची संस्कारित संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये सुराची कल्पना ही आत्मक्लेशाकडे जास्त नेते असं मला वाटतं. मी असं अनेक घरामध्ये पाहिलं की बायका मुली विशेषतः की सेल्फ टॉर्चर खूप करून घेतात. नवऱ्याच्या छळाला उत्तर म्हणून ते त्याचा छळ करत नाहीत किंवा त्याला धडा शिकवत नाहीत, त्या आत्मक्लेश खूप करतात. हे आत्मक्लेश त्याला काय फरक पडत नाही कारण तो निर्दयच असतो, निष्ठुरच असतो. पण मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात कोणीतरी याचिका दाखल करेल का की आत्महत्या करणाऱ्या माणसाला प्रवृत्त केल्याचा जसा एक हे आहे कायदा, तसं आत्महत्या एवढाच पर्याय ज्याच्या पुढे उरला आहे अशा माणसाने केलेल्या हत्येबाबत कायद्यामध्येच काही तरतुदी करता येतील का की त्याच्याकडे थोडं क्षमाशीलतेने पाहिलं जावं. म्हणजे माफ करू नका तुम्ही त्याला, पण त्याला अगदी फाशी जन्मठेप फाशी देतच नाही हल्ली कोणाला, आणि ज्यांना होते त्यांना 10-20 वर्ष होत नाही, आणि टेररिस्ट असतील तर 25 वर्ष होत नाही, आणि आपले हे जे सगळे
नक्षलवादी हे ते आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा आत्ता एन्काउंटर वगैरे होऊन त्यांना हे केलं नाही तर ते 40-50 वर्ष राज्य करत होते. व्हॉट एव्हर इट इज. मला असं वाटतं की हत्या करण्याचा पर्याय उपलब्ध असताना आत्महत्या करणं योग्य आहे का, असा एक वेगळाच मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतोय. आणि एखादी पील करता येईल का हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात. माझे काही मित्र आहेत वकील, त्यांच्याशी मी बोलतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही अशी एखादी पील करा की त्याच्यावर आत्महत्येची पाळी आणली होती, तर आत्महत्या करण्याच्या ऐवजी त्याने हत्या केली तेव्हा त्या कृत्याकडे वेगळ्या रीतीने पाहिलं जावं. हा डिबेटचा विषय आहे. आणि मला माझ्या वकिलांना मी हा व्हिडिओचं स्क्रिप्ट तुम्हाला सादर करण्यापूर्वी पाठवलं होतं, त्यांच्याकडून ॲप्रूव्ह करून घेतलं. तर त्यांनी मला सांगितलं की शेवटी एक संविधानिक इशारा तू कायद्याच्या दृष्टीने लिहून दे की विद्यमान कायद्यांनुसार, हा मी संविधानिक इशारा माझ्या वकिलांनी जो लिहून दिलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतोय. संविधानिक इशारा, विद्यमान कायद्यांनुसार हत्या हा गुन्हाच असून आत्महत्या हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे या दोन्हीचे प्रस्तुत वक्ता समर्थन करत नाही. कायद्याने कायद्याचे काम करावे असेच त्याचे मत असून न्यायसंस्थेला आव्हान देण्याचा किंवा कायद्याला आव्हान देण्याचा आमचा मानस नाही, पण एक विचार लोकांसमोर यावा म्हणून हा विचार ठेवला, एवढेच. हे संविधानिक इशारा. धन्यवाद.